अजित पवार यांच्या अपघातानंतर डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीवर कारवाई केली आहे। लेजेट 4045 मॉडेलच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे। ऑडिटमध्ये विमानांच्या देखभालीत चुका झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित सिंगची पायलट म्हणून चौकशी करण्यात आल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। याबाबत एक्सवर पोस्ट करत रोहित पवार यांनी माहिती दिली आहे। लोकप्रतिनिधींची सुरक्षा धोक्यात असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय, तर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना सुरक्षा देण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आलाय। दरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून चर्चेसाठी प्रयत्न सुरू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्याच्या मागणीवरून मंत्री योगेश कदम यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचं पाहून मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। अजित पवारांप्रमाणेच आता आमदार रोहित पवारही जनता दरबार घेणार आहेत। पक्षवाढीसह जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेतील पहिली महासभा पुन्हा चर्चेत आली आहे। महासभेत झालेल्या प्रकारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे। महासभेत भाजप विरुद्ध शिवसेनेत वाद झाला होता। दरम्यान सभागृहातील नगरसेवकांचं वर्तन अशोभनीय असल्याचं शिंदे म्हणाले। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी थेट गणेश नाईकांना आव्हान दिलंय। मर्द असाल तर समोर येऊन लढा, बगल बच्चांना काय पाठवता असं आव्हान म्हात्रेंनी दिले। गणेश नाईक आपले महत्वाकांक्षी प्रकल्प अडवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला। कोकणातील मराठी शाळा संवर्धन रिक्त पदांसंदर्भात बैठक घेण्यात आली। मंत्री नितेश राणेंसह शिक्षण मंत्री दादा भुसे, उदय सामंत या बैठकीला उपस्थित होते। कोकणातील पटसंख्या कमी होत असलेल्या शाळांबाबत चर्चा करण्यात आली। विद्यार्थी संख्येचे निकष शिथिल करण्याची मागणी यावेळी मंत्री राणेंनी केली। भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या राज्यभरातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। यात मराठवाड्यातील अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी विश्वजित गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विश्वजित व्यवसायानं अभियंता आहेत। यापूर्वी त्यांनी भाजपच्या विविध पदांवर काम केलं आणि या नियुक्तीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन शोक प्रस्तावावर बोलत असताना ठाकरेंच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला। नवनाथ बन यांनी धाराशिव येथील 2019 सभेचा उल्लेख करत असताना अजित पवार यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना कसं खडसावलं होतं याचा किस्सा सांगितला। यावर ठाकरेंच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला। भाजपचे नेते किरीट सोमय्या मालेगावात आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण होतं। सोमय्या येणार म्हणून मालेगावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन परिसरात अवकाळी पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे गजानन महाराज यात्रेमध्ये तारांबळ उडाली। यावेळी दुकानदारांची धावपळ उडाली। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं। पावसामुळे गहू, कांदा आणि ज्वारी या पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला आणि त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान झालं तर ढगाळ वातावरण कायम असल्यानं फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यातील जर्सी, नामदेव आणि सरकळी या गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला। पावसामुळे गहू आणि कांदा या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, तर हरभऱ्याला देखील पावसाचा फटका बसलाय। धाराशिवच्या भूम शहरात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला। त्यामुळे आता प्रशासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मदत द्यावी अशी मागणी जोर धरते। सोलापुरात महापौर निवडीवरून मराठा समाज आक्रमक झालाय। मराठा समाजाला 32 वर्षांपासून महापौर पदापासून वंचित ठेवल्याचं म्हणत याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी रक्तानं पत्र लिहिलं। परभणी जिल्ह्यातील बोरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला। या वादानंतर पोलीस प्रशासनाच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली। भाजप महिला आघाडीच्या वतीनं अलिबागमध्ये काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आलं। एआय समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनाचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांना 18,000 रुपये प्रमाणे मानधन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली।
आता एक मोठी बातमी, कांदा निर्यात सबसिडी कपातीच्या निर्णयाबाबत केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय। सबसिडीमध्ये 50% कपातीचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। कांदा निर्यातदारांना दिली जाणारी 1.90% सबसिडी पूर्वीप्रमाणे आता कायम राहणार आहे। या निर्णयामुळे कांदा निर्यातदारांना मोठा दिलासा मिळालाय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात सख्ख्या भावानंच बहिणीची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली। या हल्ल्यामध्ये आई देखील गंभीर जखमी झाली आहे। संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती असून आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे। नवी मुंबईमध्ये खेळाच्या मैदानावर रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेले आरोप उपमहापौर दशरथ भगत यांनी फेटाळून लावत सिवूड, नेरूळ आणि वाशी इथे मोकळे भूखंड असताना मैदानावर रुग्णालय का, असा सवाल उपस्थित केलाय। बीडच्या गेवराईमध्ये मध्यरात्री मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आल्यानं खळबळ माजली। विनापरवानगी पुतळा उभारल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गेवराई पोलीस ठाण्यात 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये गाडी पार्किंगच्या वादातून एका वकिलाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणानंतर वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करतायत। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात 337 किलोमीटरहून अधिक लांबीचे मेट्रोचं जाळं विणलं जात आहे। या प्रकल्पातील काही मार्गिकांची कामं सध्या सुरू आहेत आणि निर्माणाधीन मेट्रो मार्गिकांसाठी दुय्यम कर्जाच्या रूपानं राज्य सरकारनं MMRDAला 348 कोटी रुपये निधी दिलाय। एकूण 10 मेट्रो मार्गिकांसाठी हा निधी देण्यात आलाय। परिणामी या मेट्रो मार्गिकांच्या कामाला गती मिळणार आहे। 12वीचा पेपर देण्यासाठी जात असताना विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला। खापा पारशिवणी मार्गावरील खैरी परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या विद्यार्थ्याला समोरून येणाऱ्या स्कूल बसनं जोरदार धडक दिली। तो रामटेक येथील जयसेवा आदिवासी कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जात होता। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पवनचक्की प्रकल्पात चक्क कंपनीच्या अभियंत्यानंच दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। निजामपूर शिवारातील खोरी भागात असलेल्या पवनचक्कीच्या टॉवरमधील कॉपर केबल चोरीत थेट कंपनीचेच 2 इंजिनियर सहभागी असल्याचं उघडकीस आलं। CCIची कापूस खरेदी नोंदणी 27 तारखेला बंद होणार आहे। अद्याप कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडू नये आणि त्यामुळे आता विक्री कुठे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। कापसाला दर मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्यामुळे यंदा जळगाव जिल्ह्यातील कपाशीच्या क्षेत्रात घट झाली आहे। कपाशी खालील क्षेत्र 6.5 लाख हेक्टरवरून यंदा 4.5 लाख हेक्टरपर्यंत घसरले। आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी। अजित पवारांच्या अपघातानंतर पहिली कारवाई, DGCA कडून VSR कंपनीवर कारवाई। लेजेट 4045 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी। आपल्या लढ्याला यश येत असलं तरी हे केवळ नखा एवढं यश, अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे। DGCAच्या कारवाईवर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया। आज सविस्तर भूमिका मांडणार असल्याचंही केलं स्पष्ट। राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत हालचाली नव्हे, काँग्रेस नेते सतेज पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे ही मातोश्रीवर जाणार। मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना थेट आव्हान, महत्वाकांक्षी प्रकल्प अडवत असल्याचा गंभीर आरोप। मर्द आहे ना, मर्दासारखे लढा। मी एक महिला आहे, काम करणारी महिला आहे। प्रशासक राज संपल्यानंतर आज सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प। महायुती सरकारकडून मुंबईकरांना कोणतं गिफ्ट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर। विमानतळावर नेतन्याहू करणार स्वागत। संरक्षण आणि व्यापारासह अनेक गोष्टींवर होणार चर्चा। आणि पाकिस्तानचा 2 विकेटना पराभव करत इंग्लंडचा T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश। कर्णधार ब्रुकचं शानदार शतक।